वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी ह्याच्यातच आता शूट चालू केलं आहे, मला नाही माहिती का. आणि मी तुम्हाला दाखवते मोनूला. मोनू मॅडम आले आहेत आता घरी. आणि त्यांनी काय आणलंय दाखवा जरा. कुठे गायब, कुठे काय आणलंय? बर्गर चाकू दे रे. अशी काय करते रे? हे तर आज आणलं हिने. हे पीत होती मी आणि माझा 3-4 डायरेक्ट घशात गेला आणि मला ठसकाच लागला. काय माहित काय खाते पिते. घरात घर पण पूर्ण दिसतं आणि घरातला पसारा पण पूर्ण दिसतो. एवढा पूर्ण वाईड एंगल येतो. वाईडला कमी कर ना. ले बेटा दिला कुठून पण येतं काय पण माझ्या डोक्यात. ठीक आहे, मोनू मला आता बर्गर देणार आहे तिचा. मोनू आता मला तिचा बर्गर देणार आहे. गाइस अभी आपण बर्गर खाएंगा, मजा करेंगा. जास्त करू नको. हजीर तो वजीर. हजीर तो वजीर. बरोबर ना? बरोबर की नाही? उठून बसली. तुझाच बर्गर घेऊन खाईन ती पहिला, नंतर बाकी कोणाचा पण घेऊन खाईन. समजे बेटा. किती नजर लावते माझ्या गळ्यात अटकतंय है ना. मीठ खायला आता कर ना. बॅक कॅमेरा. आणि ह्याची चार्जिंग एवढी फास्ट होते. मी जे लावला बघते तर 1 2 3 4 5 आणि असं करून हा फुल चार्ज झाला. आणि ह्याची बॅटरी हेल्थ आता किती बॅटरी चालणार आहे ह्याची बघायची आहे मला. आज मी पूर्ण दिवस शूट करणार आहे ह्याच्यानी. ये. आणि आता माझा थंबनेल पण एडिट करून झाला आहे. आणि आता मी व्लॉग माझा पोस्ट केला आहे. परवा जो केलेला तो आता पब्लिक केला. मी एवढी एडी मी पब्लिक करायलाच विसरली. शट्टा हो गया गाइस. चला बाय. त्यामध्ये माझे डोळे किती छान दिसतात आहेत. मला नाही माहिती का असं की माझे डोळे छानच आहेत. बस कर कॅमेरा, बस कर. मी पागल हो जाऊंगी. मी पागल झाली. तुम्ही बघू शकता मम्मी सलॉनमध्ये इंडिपेंडेंस डे बनवते. कसला इंडिपेंडेंस डे बनवते माहित नाही, पण बनवते. मम्मा कुछ बोलना चाहोगे? काय बोलू? जरा ते काहीतरी राष्ट्रगीत गा. चला. इंडिपेंडन्स हर वर्षी सलॉनमध्ये इंडिपेंडन्स डे बनवत असते. काय भेटतं बनवून माहित नाही. फोटो पण पोस्ट आणि फोटो पण पोस्ट करते. तीन बलून सोबत हर वर्षी एक फोटो येतो मम्मीच्या फीडवरती. ग्रीन घालेन, ऑरेंज घालेन, नाही तर व्हाईट घालेन, पण या 3 कलरमध्येच घालेन काहीतरी. आणि फोटो. गाइस तर आता मी रेडी होते आणि मी माझ्या फोनमध्ये शूट करायचं सोडून दिलं जेव्हापासून मला हे भेटलं आहे. कारण हे मला एवढं आवडलं आहे. आणि आता जस्ट मी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता मी सनस्क्रीन लावली आहे डर्माडॉकची आणि डर्माडॉकची आणि सनस्क्रीनच लावली आहे फक्त. बाकी मी माझ्या फेसवर काहीच लावलं नाही. आणि तो जेव्हा पळ इथून, लवकर पळ, लवकर उठ, नाही तर लय मार, कुत्र्यासारखा मार खाणार. लेन्स लावत होती मी म्हणून मी व्लॉग चालू केला आणि येऊन हिने लेन्सचं पाणी बिनी सर्व पाडवून टाकलं. कधी ही पोरगी खाली बघून चालतच नाही, खाली बघून बसतच नाही. जर कोण हिच्या बाजूला पण बसला असेल ना, उठेन आणि त्यांना लात मारून निघून जाईन. येईन लात मारून जाईन, काय पाडवून टाकेन, हात आता हे मध्येच होतं नव्हतं ना मध्ये हे. तर चेन उलटा हो रे. ए तिकडे कुठे चालला? मोनूला नको दाखवूस. खाली खाली. आणि आता मी हे लेन्स लावते. पहिले हे लेन्स लावते मी. आणि हां मी फक्त हे लावलं आहे, सनस्क्रीन लावली. आणि माझा फेस खरंच आता परत टचवूड
टचवूड चांगला झाला आहे, होतो आहे परत. आणि फक्त टिंट लावला आहे, लिपस्टिक लावली आहे बस, आणि अजून काही लावलं नाही आहे मी माझ्या फेसवरती. आणि मला माझा फेस असाच आवडतो. मी जो मध्ये टिंट लावत होती त्याच्याने मॅट फिनिश होतं, त्याने मला मॅट फिनिश अजिबात आवडत नाही. तर मी हा लेन्स लावते पहिला. स्काय कॉस्मेटिक्समधनं घेतले आहेत मी, हे घेतले आहेत म्हणजे मला पी आरमध्ये आले आहेत. सो बाय. हे लेन्स लावून मग मी चालू करते. ओके. कशाला चालू करू, जर मी लावताना चालूच ठेवू शकते कॅमेरा. म्हणजे ह्याच्या खाली स्टँड पण आहे ना, मी क्रिएटर किट घेतला आहे, सो मला त्याच्यासोबत सर्व भेटलं आहे. अजून माझं मी माईक नाही यूज करून बघितलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. एकदम नॅचरल, जसं मला पाहिजे होतं. लवकर बघ, एकदम नॅचरल आहे, एकदम नॅचरल. थोडेसे मोठे वाटतात आहेत मला हे लेन्स, मला ह्याचं काय बराबर नाही वाटत आहे. मी इन्स्टावरती जो पण रिव्ह्यू देते, इन्स्टावरनं मी यूट्यूबवरती जो पण प्रोडक्ट रिव्ह्यू देते ना, तो एकदम रिअल असतो. ना घेऊ आले लेन्स मोठे, आयलिड्स फाक टोचतात. इशे तुला टोचतात आहेत काय? चालू कर जरा, कॅमेराचं आहे काय? पण हे लेन्स मला हा नाही टोचते, फक्त हा टोचतोय कुठेतरी. 2 मिनिटांनी हे सेटल झाल्यावरती तुम्हाला मी सांगते. हा कॅमेरा फक्त माझी ऐकतो, तर मोनूला थोडंसं असं झालं की सो आता हे लेन्स लावले. तुम्ही घेऊ शकता हे लेन्स, म्हणजे थोडेसे लावताना मला फक्त ते हे करत होते, पण आता ते नाही करत आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही देत आहेत मला. आलं की आता मी केलं ना ते फेस, हे म्हणून अशी करते चंपक चाच्यासारखी, जसं काय माहितीच नाही. ये झोपून उठल्या काय मुख्यवधी करते. आणि हा कलर खरं बरं झालं मी त्या दिवशी रेड कलर मागवला आणि मी रेड कलर केला. तेव्हा जाऊन ते पर्पलवरती रेड लावून ते एकदम पिंकिश झालं, रेड वाईन झालं, रेड वाईन. आणि आता लेन्स पण खूप मस्त वाटतं. असं वाटतं मी कुठे क्लब बीपमध्ये, क्लबला नाही म्हणजे असंच कुठेतरी. मी काय करते, बेली पिअर्सिंगसाठी बघते ना. सो आता मी चालली आहे. मला बिल्डिंगमधनं फोन आलेला की अदिती मी उगाच लेन्स लावले ना, उगाच मला काही कामधंदा नाही, मी फक्त गाडी चालवणार आहे. बाय गाईस. काय करू म्हणून, कॅमेरा घेऊन जाऊ की ठेवून जाऊ? घेऊन जाऊ, ठेवून जाऊ? घेऊन जा, घेऊन जाऊ, काढू व्लॉग. सो बाय. रात्रीची पण क्लिअरिटी समजेल ना कशी आहे कॅमेराची. लाईट बीट पण द्यायची ना कॅमेरा सोबत. चल ठीक आहे. आता मी लेन्स दाखवते तुम्हाला पहिला. एकदम नॅचरल वाटतात आहे आणि चांगले वाटतात आहेत. मेन म्हणजे तर असंच एक नॅचरल लेन्सेस पण आपल्याकडे पाहिजे, जे आपण असं इथे तिथे जाताना वगैरे घालू शकतो आणि ते चांगले वाटते. सो बाय. मी आता निघून मग नंतर तिकडे जर मी कॅमेरा घेऊन गेली तर मी कॅमेरामध्ये शूट करेन, नाही तर मी माझ्या फोनमधनं शूट करेन. बाय. जस्ट मम्मी आली आहे आणि हे माझा फेस का कॅप्चर करत नाही मला समजत नाही. आमच्या दोघांना करा रे, बघ रे इकडे. हॅलो एव्हरीवन, मम्मा क्लिक हाव यू. आता मम्मी जस्ट मम्मा यार, मम्मी काय क्लिअरिटी आहे माहिती आहे ह्याची. तुझे फोटो काढून दाखवते. आता मोनू आणि येशू चालले आहेत आल्या त्रास द्यायला लागली कुठेतरी खायला. मग मी फेसवर काही नाही लावले, फक्त सनस्क्रीन लावली आहे. लेन्स ते लावले स्वातीचे नाही, स्काय कॉस्मेटिक्सचे लेन्स आहे ते. हा वाटत नाही लांबून असं लेन्स. शोमी. फायनली कॅमेरा आला भाई. ऑस्मो कधीपासून DJIचा पण मी विचार करत होते, मी सगळं असं ॲड टू कार्ट करून ठेवलं होतं. कधीपासून घ्यायचंच होतं आम्हाला लोकांना. मला खूप शॉक होता. लहान लोक लहान होते ना तेव्हा पण, म्हणजे पहिल्यापासून मला आवडायचं, म्हणजे फोटोशूट मॉडेलिंग हे सगळ्या. आधी ती लहान असताना ना तो शॉक मी, म्हणजे हिच्या फर्स्ट बड्डेला पण व्हिडिओग्राफी केली होती, स्पेशल बोलवलं होतं सगळ्यांचे व्हिडिओज वगैरे. पूर्ण हिचा बड्डे असा व्हिडिओ केला होता पहिला होती त्या टायमाला अशी 2004ला 4मध्ये. हां. आणि व्हिडिओज खूप. आणि मग मी अशी बाहेर घेऊन जायची हिला फोटोशूट करण्यासाठी. आमचा फुल अल्बम आहे एवढा मस्त फोटोचा. त्या टायमाला कॅमेरा नव्हते एवढे, काहीच नव्हतं अवेलेबल. तर मी हिला जायची आणि मला असं काय म्हणतात त्याला,
ते फोटो Studio. स्टुडिओमध्ये त्या टायमाला मी हिला रेडी करायची आणि मीच पण साडी वगैरे कशी मग हिला जाऊन हिचे पण फोटो काही कसं माझ्या संगती बसून आहे पण तो भेटतच नाही फोटो कुठे गेलाय अशी चुंडी बांधली इकडे तिने असं आणि खूप हिचे मी फोटोज काढायची मोनूचे फोटोज काढायची हा पण ऐश्वर्याच्या टायमाला फोन होता मग तिचे फोटो मी क्लिक ह्याच्यामध्येच करायची हा, फोन तेव्हा फोन एवढा फोन album होता नाही. ना. तिचा अल्बम पण नाही, तिचे छोटे छोटे अल्बम आहेत छोटे छोटे एकदम, छोटे, पण एकदम तिचे छोटे. ती लय मस्त होती. इशू तर लय मस्त, एकदम असा डॉल होती ती डॉल. होती ती तर ऐशू ते एकदम मोनू पण होती, पण येशू एकदम अलगच प्राणी त्या होती. टायमाला मला म्हणजे असं पाहिजे व्हिडिओ पाहिजे मला व्हिडिओसाठी हम्म. कॅमेरा हवा आहे पण पैसे नव्हते त्या टायमाला माझ्याकडे एवढे आणि हिचे काका कडे होता तो व्हिडिओज आणि ते सगळं शूट करायचं त्यांच्या मुलांचं लहान आणि सगळं. मला आवड होती ती आणि ते मला म्हणजे माझ्या संगती नव्हतं होत होतं ना तसं मी व्हिडिओ माझ्या मुलांचं पण करू असं पण ते ठीक आहे लेट ही सही भाई पण आया तो आता पण ते- काकाच्या ह्याच्यामध्ये आमचे पण आहेत आहे, पण सर्वांचे. एवढे नाहीये जसं ज्या प्रकारे मला हवं होतं तुमचे हां. सगळे व्हिडिओज कॅप्चर करू सगळे मुवमेंट्स कॅप्चर करू हम्म. तसं सो फाइनली शौक पूरे होते हमारे सारे भाई मैनिफेस्टेशन क्या बोले तुम भाई, तुम क्या बोले, फिर से बोलो ये. मॅनिफेस्टेशन काय मॅनिफेस्ट मम्मीने मला पण विसरवून टाकलं. काय मॅनिफेस्ट करायचं अजून काय मॅनिफेस्टेशन असतं ते. मॅनिफेस्टेशन नुसतं चुकाच काढतात हे लोक बस एक काम करत सांगा बघा कामाचं निघणार काय हा मम्मी मी करते तू बस काय नाही, तू हां. कर, जाऊन जा खिचडी तर बनव. दुसरी जा तिकडं खिचडी बनव, आम्हाला भूक लागली. सकाळ सकाळ तुमची कामं हे सगळं कोण करणार आणि ग्रे वाले का नाही घेतलीस तू कोणतं ग्रे बनव? हे ब्राऊन कशाला घेतले अरे मला हे पाहिजे होते ग्रे, येशूला दिले मी, लय वाटत होते ग्रे आणि मी नॉर्मल ग्रे घेईन, ते बाहेरून घेईन, हे नाही समजत काय, म्हणून एक मला असं नॅचरल पाहिजे होतं कारण माझ्यावरती हे चांगले वाटतात, मला आवडतात हे वाले. माझे हेअर पण ग्रो झालेत फ्रंटचे कट करायचे किती वेळा मी कट करते किती तरी ग्रो होतात लगेच लगेच मी एक ऑइल आणलेला आहे तुम्हाला मी दाखवते नंतर दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यामध्ये रोजमेरी वगैरे सगळं आहे आणि खूप छान आहे हेअर ग्रोथ पण तुमची छान होईल मी दाखवेन तुम्हाला पहिला मला त्याचा रिझल्ट बघूया कसा आहे मग मी तुम्हाला तो दाखवेन समजे क्या मोनूला आणि मला मी लावते सध्या आता मोनूला थोडा मला hair fall तर होतो. गरज नाही त्याचं गरज नाही हिचे नाही एवढीचे केस होते आधी तिचे पहिला आणि मी कट आणि हिचे मी लहानपणापासून मीच हेअर कट वगैरे करते एकदम छोटी हम्म. वाळ होती तेव्हापासून हा. आणि एवढे आणि तिचे लास्ट मी केस तिचे एवढे कापले होते मिड लेंथ हा. आणि त्याच्यानंतर तिचे हेअर जे ग्रो झाले एकदम ग्रोथ झाले नाही मग मी कापलेच नाही ते आणि माझं ठरलं नव्हतं की मम्मी मला मोठी केस पाहिजे हे ते. हा, ते कधीच वाढत नाही. गेले आणि ते खूपच आणि तिचे वाढले केस मग. माझ्यासारखेच आहे असे म्हणजे स्ट्रेट सिल्की या दोघींचे थोडेसे हम्म. वेबी आहेत मोनू ऐशूचे एकदमच करली एक्स्ट्रीम करली आहेत येशूचे असे जेव्हा एकदम लहान होते ringlet ना आहेत तेव्हा एकदम असे. असे पप्पाचे जसे ना असे पडतात मॅगी तसे तसे येशूचे होते पण येशूने तसे ठेवले नाही म्हणून ते जास्त जास्त पण हे नाही झाले. जेव्हा झालेली तेव्हा असे पूर्ण अशी मलिंग होती ती. झोप नाही झाले म्हणून डोळे एकदम कशी तरी झाले चला ते खिचडी जागा आधी ती बनव तुम्ही लोकांनी द्यायला पाहिजे मला बनवून जावा तिकडं चल मी मस्ती करते. येशू मोनू आणणार आहे जेवायला. ही तर आहे कोणी मशी कमेंट का? करू नका, गप्पा बसा प्लीज. बाय. आता मोनू येशू आल्यावरच चालू करेन, तोपर्यंत मी माझा व्हिडिओ ब्लॉग पोस्ट करेन कारण माझा रिचार्ज आणि माझा ब्लॉग पण बघा जावा प्लीज गाईज बघतात. आणि सबस्क्राईब करा आणि मला थोडंसं लेट होतं पोस्ट करायला कारण का माझ्याकडे वेळ हां. नसतो मला घराचे पण हां. काम असतं जॉबला जाणं ट्रॅव्हल हम्म. क्लायंट्स वगैरे हम्म. त्यामुळे माझा वेळ इतका निघून जातो की ओके. मला एडिट पण मलाच करायची असते असं नाही की हम्म. आधी ती माझं एडिटिंग करून देते जसं तो जोशी काय शर्मा काय नाव त्याचं तो जसं त्याच्या आईचं वगैरे त्यांचं एडिटिंग करतो तसं ही आदिती मला एडिटिंग वगैरे करून माझंच देते. होत नाही तुझं हां. आता करत बसू मी. तर मला बघा. एडिटिंग करावी लागते तर अजून त्याच्यामध्ये वेळ आणि मग ते पोस्टपोन होत जातं आणि मग थोडंसं डिले होतं लेट पोस्ट होतं माझं vlog. ठीक आहे, पण बघा प्लीज ठीक आहे. माझे ब्लॉग पण बघा ओके. बघा हा ठीक आहे, चला तुम्हाला Bye. आवडलं तर बघा असं काय नाही आवडतं लोकांना आवडतं. बाय. मम्मीवर गेलं फोकस फुल. बाय. मैं इधर हूँ मैं हॅपी इंडिपेंडन्स डे बनवलं आजादी आझादी घातलं होतं आणलं आझादीचा दिवस अरे बनवला. असंच पडले घालायला भेटत नाही ना मला काही शॉर्ट्स काय हर इंडिपेंडन्स डे ला मला ब्लॅक आउटफिट घालावा लागतो इथून जाते मी नॉर्मल ड्रेस कपडे घालून आणि तिथे जाऊन मला पूर्ण ब्लॅक आउटफिट घालावा लागतो सो कलरफुल कपडे असं काही मला घालायलाच भेटत नाही तो आज एक दिवस होता तो ग्रीन माझ्याकडे एक होता आउटफिट शॉर्ट तो मी घातला ओहो हे बघ कॅमेरा बघ मम्मीचा पिचा नाही सोडत आहे अजिबात. हे बघ कॅमेरा ऑल्सो लव्ह मी हे बघ, आता तू जिथे जाणार तिथे घेणार आहे. चलो बाय. ब्राऊन आहे
बघ आय डोंट लाईक ब्राऊन ॲश ग्रे घ्यायचे होते ॲश म्हणून इशूला घेतलेत ना ते तिने घेतले ते तुला पाहिजे तर तू घे लवकर कशाला पाहिजे रील टाकली दुनियाची कामं असतात जरा मला बसून देत नाही बघितलं इकडून ती आवाज आहे इकडून ती आवाज आहे जरा बसून देत नाही 1 मिनिट पण शांतीने अरे फक्त माझा फेस घेणार आता मी जिथे जाणार तिकडे घेणार आहे बघ मम्मा हा हे बघ अरे थांब ना बघितलं कोणच मला परत काय यार दाखव ना मी बघते ना मध्ये करते नुसती मी माझा कॅमेरा दाखवते हे लोकांना हे लोकांना नाही बघायचं ना ह्यांचा प्रॉब्लेम आहे हे स्काय कॉस्मेटिक्सचे लेन्स आहेत तुम्ही त्याच्या पेजवरती जाऊन ऑर्डर करू शकता चांगले वाटतात ते तिथून आधी इशू आवाज येते तिकडनं बोलून आता प्लीज म्हणजे यांना हातात द्यायचं हे बघा हे ते ठेवायचं नीट अरे एवढे नीट आहे आता मी कुठे बघितलं मगाशी या घरात कधी शांती नसते या घरात कधी तुम्हाला शांती नाही भेटणार या घरात शांती नावाची गोष्ट तुम्हाला कधी भेटणार नाही एकदम माझं ते हरवलं आणि काय बघ बघा इथेच होतं कोणीतरी उचलून ठेवलं असेल कोण उचलून ठेवणार आहे मम्मीच आहे ती अजून पण नाही ए बंद कर रे माझं हे होईल ना ही बघा स्टोरी माझ्यामधनं स्टोरी नको टाकू मी डिलीट करून टाकेन चांगला नाही आहे व्हिडिओ एवढा आयशू मला तुला नाही माहिती माझे ऑडियन्स कसे आहेत तुला माहिती आहे तुला नाही माहिती तुला माहिती आहे माझे ऑडियन्स कसे आहेत ते आणि माझ्या फॅमिलीमधले सर्व मला फॉलो करतात नको टाकू तो व्हिडिओ माझ्या स्टोरीमध्ये टाकला असेल तर डिलीट करून टाक नॉर्मल नाही आहे नॉर्मल आहे म्हणून मला माहिती मम्मीने फेस दे म्हणून मी स्टोरी पण टाकली अरे पण तरी तो टॉप कसा वाटतोय गाईस थोडा हे असे ना जेनझी लोक जे आजकाल पैदा झालेत ऐकत नाही अजिबात नाही ऐकत आणि बढावा द्यायला अजून त्याच्या मधली बहीण जी स्वतः पण जेनझी टाईपच आहे ती बढावा देणारी पोरगी जेनझी काय नॉर्मल डॉग घातलाय घरवाले ओल्ड फॅशन थोडं तरी काय नॉर्मल डॉग घातल्याची तू पण घालतेस मी अशी घालते बाई घालतेस बघा आता आधी ती बघ घालते वन पीस पण घालते सगळं घालते मी बघितलंय ती स्वतःला लई शाणे समजते आणि अशी अशी करून बोले ना स्वतःला शाणे समजते आज ते फ्रीजेस कट करायचे होते ना तर माझ्या रात्री 1 वाजता ती जवळ उठी मला कापायला लावली लई चरबी आणि तू पण लगेच करते म्हणून ते ऐकतच नाही ना ती चांगलं वाटतंय हा एवढी कशी मेंटल नाही मला समजत ह्याच्यामध्ये काय मस्त येतोय बघ ना आपण फुल फ्रेम मध्ये दिसतोय चला आता आम्ही मम्मा खायला काय जेवायचं काय खिचडी बनवायचं आता मम्मा प्लीज लई भूक लागली सकाळी पण काय बनवून नाही गेली एक दिवस बनवलं तर हिला नको बनवायला नाही ए तुम्ही मग खायला घेऊन आले आमच्यासाठी माहित नाही म्हणजे पप्पाला कॉल करून बोल तुम्ही लोक जातातच आहे ना हां बोलली ना अगं जाणे ना म्हणून माहिती आहे ना आणेल म्हणून बाय बस झालं चला आता मी आता ठेवते हां बस झालं मी मम्मीला मम्मीचे फोटो काढून दाखवते त्याच्यामध्ये